नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण बनवणार आहे इथं मस्तपैकी अशी भेंडी वेगळ्या पद्धतीने बनवायची. कारण की आपण दरवेळेस भेंडी खातो, दरवेळेस तीच म्हणून कंटाळा येतो, सगळ्यांनाच कंटाळा येतो. तीच भाजी खायची तीच. त्याच्यामध्ये आपण थोडासा बदल करूया. मग चला, इथं मस्त अशी भेंडी चिरून घेतली, पाहू शकता. इथं बटाट्याचे काप, मस्त असे साल काढून बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथं शेंगदाण्याचा जाडसर कूट असा घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याला मिरच्या इथं कट करून घेतल्यात. लसूण, कढीपत्ता, आपण लसूण हा ठेचून टाकणार आहे बरं का. चला मग आता इथं गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल टाका. कारण की प्रत्येकाची आवड निवड असते, कोणाला जास्त कोणाला कमी. आता तेल अगदी चांगल्या पद्धतीने तापून द्यायचं तेल, म्हणजे जास्तही नाही तापवायचं. कमीच तेलामध्ये आपल्याला जिरी मोहरी टाकायची. बघा, कमी तेलामध्ये आपली जिरी मोहरी अजिबात जळत नाही, काय नाही, मस्तपैकी अगदी खरपूस अशी भाजून निघते ती. त्याच्यानंतर कढीपत्ताही टाकून द्यायचा. कढीपत्ता छान तडतडला तर लसूण ठेचलेल्या आणि मिरच्या हे दोन्ही गोष्टी आपल्याला टाकून द्यायच्यात. बघा, आता हे अगदी चांगलं मस्त असं परतून घ्यायचं, रंग येतोपर्यंत. चांगल्या पद्धतीने हे परतून घ्यायचं आपल्याला, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानुसार चवीनुसार मीठही टाकून घ्यायचे. पहा, म्हणजे काय होतं, मीठ टाकायचं कारण की आपल्या मिरचीला बी अगदी छान अशी चव येते, की आपण मिरचीसुद्धा त्याच्याबरोबर खाऊ शकतो, इतकी छान लागते. त्याच्यानंतर आपल्याला बघा भेंडी टाकून द्यायची, पाहू शकता तुम्ही. आणि भेंडी बी मोठी मोठी चिरलेली आहे, बारीक नाही चिरलेली. जास्त बारीक चिरली की जास्त गाळ होतो, त्याच्यामुळे थोडीशी भेंडी आपल्याला मोठीच ठेवायची. आता ही भेंडी पूर्ण अशी हलवून घ्यायची, पाहू शकता तुम्ही. पूर्ण मिक्स करायचे. मिक्स केल्याच्यानंतर आपला हा बटाटा जो फ्राय करून घेतलेला आहे आपण, हा सुद्धा मी त्याच्यात टाकणार आहे. बघा, बटाटा आधी फ्राय करून घेतला होता, आता तो भेंडीत आपल्याला टाकून द्यायचा आहे. आता दोन्ही मिळून मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आहे. पहा, अगदीच झटपट घाईच्या कामात. आणि भेंडी दरवेळेस आपण तीच करतो, कधीतरी अशी वेगळ्या पद्धतीने भेंडी केली की खरंच खूप आवडीने माणसं खातात आणि आवडते सगळ्यांना. आता इथं जाडसर हा घेतलेला कूट हा मी थोडासा टाकणार आहे, जास्त नाही टाकणार. पहा, 1 चमच्याचा माना टाकलेला आहे याच्यामध्ये. आणि पूर्ण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावर ठेवायचे 2 मिनटं झाकण. 2 मिनटांनी पुन्हा चेक करायचे आपलं. पहा, मस्तपैकी अगदी भेंडी इथं छान, म्हणतात ना, कमीत कमी चांगली 80% तरी आपली भेंडी रेडी झालेली आहे. एकदा खालवर करायची आणि पुन्हा झाकण ठेवायचे. पुन्हा 2 मिनटांनी चेक करायची आपली भेंडी कशी झाली ती. खमंग अशी भेंडी झालेली आहे, पाहू शकता. आणि भेंडीची भाजी पाहू शकता तुम्ही, अजिबात अशी चिकट वगैरे काही नाही. पहा, एकदम अशी मोकळी फडफडीत अशी ही भेंडी झालेली आहे. आता ह्या भेंडीवर भेंडी आपल्याला कमीत कमी 5 मिनटं तरी उघडी ठेवायची बरं का. आता झाकण काय ठेवायची गरज नाही, अजूनच मोकळी फडफडीत ही भेंडी होणार आहे, पाहू शकता तुम्ही. आता एकदा मस्त अशी हलवून घ्यायची तिला. पहा मैत्रिणो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच सांगा. एकदा पुन्हा आपण झाकण ठेवूया याच्यावर. थोडीशी बाकी होती, त्याच्यानंतर पुन्हा आपण चेक करूया. आता छान अगदी वाफ बसलेली आहे भेंडीला, पाहू शकता मस्त. आणि रंग बी अगदी छान आलेला आहे. आणि भेंडी अजूनच मस्त अशी मोकळी फडफडीत झालेली आहे. पहा, तुम्हाला आज भेंडीची भाजी ही कशी वाटली नक्कीच मला सांगा. आणि अशी भेंडी आवडली का? घाईच्या कामात पटकनी करायला खूप छान आणि खायला बी खूप टेस्टी. बटाटा भेंडी अक्षरशः सगळ्यांनाच आवडते, खरंच खूप भारी लागते खायला. मग सांगा मैत्रिणींनो नक्कीच मला. चला, उद्या भेटूया आपण. बाय.